मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि त्याचबरोबर आज मुंबई उच्च न्यायालयाची आहे ती सुनावणी पार पडली। सर काय सांगाल, आज सुनावणी पार पडली आहे न्यायालयात, उद्या पुन्हा एकदा जी आहे ती सुनावणीच पार पडणार आहे, काय सांगाल? माझ्याकडे अजून ऑर्डरची कुठली कॉपी आलेली नाही आहे, त्यामुळे विदाऊट ऑर्डरच्या कॉपी काही बोलणं चुकीचं राहील। अर्जदार मनोजदादा आहे, अटी शर्तीच्या बाबत मनोजदादा त्याच्यामध्ये विस्तृत बोलते। पण प्रामुख्याने मनोज जरांगे पाटील यांची भूमिका मांडणारे वकील यांच्याकडून देखील सांगण्यात आले की आम्हाला पुरेशी व्यवस्था अपुरी पडल्या आहेत, ती प्रशासनाची जबाबदारी आहे, प्रशासनाने पूर्ण करून द्यावी अशी देखील जी आहे ती एक मागणी केलेली आहे, काय सांगाल? अगदी गरजेच्या लागणाऱ्या गोष्टी संपूर्ण देण्यात याव्या, याच्याकडे कसं? परमिशनसाठी 4 महिन्यापूर्वी ॲप्लिकेशन केलं होतं, पुन्हा एकदा ॲप्लिकेशन 28 जुलैला केलं होतं आणि एवढं करून देखील जर साध्या टॉयलेट लागले नाहीत, पाणी प्यायचं नव्हतं, चिखल होता, खड्डे होते, शेड नाही, नवीन कायदा तुम्ही आमच्यावरती लादता आणि मग अशा परिस्थितीमध्ये आंदोलक ज्यावेळी मुंबईत येतात तुम्ही त्यांचे वाहतुकीचे रस्ते बदलतात, गाड्या अडवल्या जातात, जो मनस्ताप मुंबईमध्ये आल्यावरती दिला त्याचा कुठेतरी उद्रेक होता राहिला, बऱ्याच प्रकारे लोकांनी मान्य केलं आणि आंदोलनाला सहभागी झाले। नक्कीच प्रामुख्याने न्यायालयाने देखील असं सांगितलं आहे की प्रामुख्याने जी भाग आहेत, फ्लोरा फाउंटन असेल, CST असेल, मंत्रालय असेल, या सर्व ठिकाणांहून आंदोलकांना जे आहे एका जागी ठेवण्यात यावं किंवा या सर्व मार्गावरून काढण्यात यावं असे देखील जे आहे ते उच्च न्यायालयाने सांगितलं आहे, काय सांगा? त्याच्या संदर्भात मनोज दादा बोलतील विस्तृत, कारण ऑर्डर नाही आहे आपल्याकडे हातामध्ये, काय डिटेल लिहिलं त्यांनी पोलिसांना सांगितलं असेल तर पोलीस कारवाई करतील। आम्ही तर या जागेची परमिशन मागितली आहे, तर आम्ही या जागेबद्दल इथे कुठे 5,000 पेक्षा जास्त लोक आहेत, 5,000 पेक्षा जास्त लोक आहेत बरोबर, पण 5,000 पेक्षा जास्त लोक नाही आहेत, पण अनेक ठिकाणी आपण पाहू शकतो रेल्वे स्टेशन असेल अशा अनेक ठिकाणी आज पटरीवरती देखील उतरताना पाहायला मिळाले आणि बस देखील BSTची थांबवण्यात आलेली होती, काय सांगा? मला अजून त्याच्याबद्दल विस्तृत माहिती नाही आहे, माहिती घेऊन मी बोलतो, परंतु असं जर कोण करत असेल तर आम्ही त्याचं अजिबात समर्थन नाही किंवा एखाद्या वेळेस आमची माणसं देखील नाही असं आधीच मनोजदादांनी ते जाहीर केलेलं। युक्तिवाद सुरू असताना जे गुणरत्न सदावर्ते आहेत त्यांनी देखील असं सांगितलं की बाटल्यांच्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या देखील आहेत, असं देखील ज्या युक्तिवादात कोर्टात सांगितलं। त्यांना काय वास आला की काय, तिकडे परळला त्यांना काय वास आला की काय, इथे ट्रक भरून दारू आली त्याची काही सांगतात। लोक यालाही आलेले आहेत, मोर्चाला आलेले लोक काय ट्रकमध्ये दारू भरून घेऊन येतील का? आणि सदावर्तेंना सर्वच वास येतो, स्निफर असल्यासारखं ते काम करतायत, त्यांचं हे असेल त्याच्यावरती। नक्कीच आज पुन्हा एकदा जी आहे ती मुदतवाढ आंदोलनाची उद्यासाठी पुन्हा एकदा आझाद मैदान मिळावं याच्या संदर्भात मुदतवाढीचं पत्र जे आहे तुम्ही आझाद मैदान पोलिसांना लिहिलं आहे का? आता ॲडव्होकेट्स येतील, त्यांनी माझ्यामध्ये लिहिलं असावं, नसेल तर ते करतील पुन्हा। नक्कीच काय भूमिका असणार आहे एकंदरीत पुन्हा एकदा उद्या युक्तिवाद होणारे या सर्व गोष्टींवरती? तुम्ही मराठा समन्वयक आहात मुंबईचे, काय तुम्हाला? बघा, जे ऑर्डर्स आपल्याला आलेले आहेत त्याची अजून कॉपी आलेली नाही, आल्यावरती विस्तृत बोलता येईल। कोर्टाचे ऑर्डर्स आहेत, कोर्टाने काय आदेश आला आहे एकदा बघू, हायकोर्टाचा आदेश आहे तो, आणि त्या संदर्भामध्ये काय करायला पाहिजे त्या गोष्टी करू आपण। नक्कीच अद्याप कोर्टाची जी ऑर्डर आहे ती आमच्याकडे प्राप्त झाली नाही आहे, म्हणून आधी एकदा ऑर्डर जी आहे ती प्राप्त झाल्यानंतर जे काय कोर्टाचे आदेश असतील त्याच्या नियमांचं पालन देखील आम्ही करू, असं देखील जे आहे ते मराठा समन्वयक वीरेंद्र पवार यांनी आपल्याला बोलताना पाहिलं। व्हिडिओ जर्नलिस्ट